इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. संपर्क मंत्री म्हणून माझी नाशिकला नियुक्ती केली आणि त्याच्यानंतर मी ऑनलाईन देखील या पदाधिकाऱ्यांशी बोललो आणि आज 2 लोकसभा मतदारसंघाच्या फक्त पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही आयोजित केली होती. त्याच्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि आता संध्याकाळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अशा 2 मतदारसंघाची बैठक दादांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या सगळ्याच नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये आम्ही आयोजित केलेली आहे. अगदी गटप्रमुखापासून जिल्हा प्रमुखापर्यंत सगळीच्या सगळी पदं भरली गेली पाहिजेत, ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे. तोच संदेश घेऊन आज मी या बैठकीला उपस्थित होतो. आज ही जिल्ह्याची जी बैठक झाली किंवा लोकसभेची जी बैठक झाली, दोन्ही लोकसभांच्या बैठका झाल्या, ही जिल्ह्याच्या ठिकाणी पहिली आणि शेवटची बैठक आहे. त्याच्यानंतर प्रभागनिहाय, तालुकानिहाय, विधानसभा, मतदारसंघनिहाय आम्ही सगळे पदाधिकारी नेमलेले आहेत की नाही, BLAची नेमणूक झाली की नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीला सामोरं जात असताना प्रत्येक जिल्हा परिषद गटाची, पंचायत समितीची आमची परिस्थिती काय आहे, पक्ष संघटनेची, या सगळ्यावर आम्ही लक्ष देणार आहोत. आणि मला असं वाटतं की आजचा उत्साह बघितल्यानंतर अजून एक बैठक शिल्लक आहे, पण मी नक्की एवढंच सांगेन की शिवसेनेचे पदाधिकारी अतिशय ताकदीनं दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये काम करतायत. शासनाची ताकद असेल, आमचा संपर्क असेल, आम्ही पुढच्या जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं वाढू आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करू. नाशिक जिल्हा परिषदेमध्ये देखील महायुती करूनच आम्ही सामोरं जायला तयार आहोत. त्याच्यामुळं काय स्वबळाचा नारा द्यायला काय मी इथं आलो नाही, परंतु प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्याच भावनेतनं शिवसेना पक्ष हा पूर्ण ग्रामीण भागामध्ये वाढला पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही काम करणार आहोत. यासाठी आजच्या बैठका होत्या. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.